नमस्कार, स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती ही घेतलेली आहे मी साय, आणि माझ्याकडे ना डेअरीवरचंच दूध येतं. त्याचीच मी थोडी साय अशी डब्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवत असते. 8 दिवस झाल्यानंतर ही मी मिक्सरच्या भांड्याला टाकायची अशी आणि फिरवून घ्यायची. छान असं घरच्या घरी तूप तयार करत असते. तर म्हटलं आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आणि हे घेतलं मी मिक्सरचं भांडं, त्यामध्ये ही साय टाकली, थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवताना थोडं 2 नंबरला आपण बटन करायचं आणि 2 नंबरला हे करून असं फिरवून घ्यायचं आहे. छान असं फिरवून घेतलं जर आपलं असं लोणी तयार होतं बघा. थोडं जास्त स्पीडनं मिक्सर हलतं वगैरे, घाबरायचं नाही, काही होत नाही त्याला. आणि छान आपलं लोणी तयार होतं. आणि आता हे पातेल्यातनं मी पाणी घेतलेलं आहे बघा इकडं साईडला. त्या पातेल्यामध्ये ही लोणी जे आहे ना मी ते काढून घेणार आहे. आणि हे लोणी ना आपण स्वच्छ 2-3 पाण्याने आता धुवून घेणार आहोत. हे बघा किती छान लोणी तयार झालेलं आहे. बऱ्याच घरांमध्ये दूध येतं बाहेरून, पण त्याची जी साय असते ना ती वेस्ट घालवल्या जाते, वाया घालवल्या जाते. तर वेस्ट न घालवता, वाया न घालवता आपण अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर खूप छान असं घरच्या घरी आपलं तूप तयार होतं. तर हे असं आपलं मी आता लोणी काढून घेते आणि ते स्वच्छ असं धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने. हे बघा किती छान आपलं लोणी तयार झालेलं बघा. काही वेळ लागत नाही आणि भांडेसुद्धा काही जास्त होत नाही. आणि या भांड्यांना ना वास येतो दुधाचा किंवा तूप बनवल्यानंतर, तर ते भांडे ना गरम पाण्याने धुतले ना एकदम स्वच्छ अशी निघून जाता, काही त्याचा वास वगैरे येत नाही. तर मी ना असं तूप बनवल्यानंतर नेहमी मिक्सरचं भांडं वगैरे ना गरम पाण्याने धुवून घेत असते. पटकन निघता आणि वासही येत नाही. हे असं आता आपल्याला ना काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि हे पाणी ना आपण नंतर टाकून देणार आहोत सर्व, कारण याला काही विरजण वगैरे काही टाकलेलं नव्हतं. मी फक्त साय होती, विरजण टाकायचं नाही ना तर जास्त वास येतो त्याचा, आंबट वेगळा, तुप पण वेगळंच लागेल. त्यामुळे ना फक्त साय ठेवायची डब्यामध्ये थोडी अशी काढून. वरची साय घ्यायची, दूध वगैरे पण नाही घ्यायचं आपल्याला. आणि ते काढून नंतर मग ते असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे आता आपण असं स्वच्छ धुवून घेतोय 2-3 पाण्याने. त्याला बघा किती छान लोण्याचा गोळा तयार झाला आपला बघा. खूप छान लोण्याचा तो गोळा तयार झालेला आहे. आणि आता हे ना आपण पुन्हा आता एका पाण्याने धुते मी, त्याला धुतलं. आणि आता हे पुन्हा मी तापायला ठेवते. चम्मच घ्यायचा आहे, गॅस फुल करायचा आहे स्टार्टिंगला आपल्याला. ते पूर्ण वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर स्लो करायचा आहे, थोडा मीडियमच, नाहीतर पूर्ण पातेलं रंगून जाईल आणि आपल्याला घासायला वेळ लागेल. त्यामुळं ना हे वितळेपर्यंत असं चमच्याने पूर्ण फिरवून घ्यायचं आहे त्याला. आणि नंतर आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे. हे विरघळते बघा फुल गॅसने लगेचच. आणि चम्मच त्यातच टाकून ठेवायचं आहे. का बरं, तर ते उतू जाऊ नये म्हणून. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, ते वरती येतं तूप, उतू जातं. म्हणून त्यामध्ये चम्मच टाकूनच ठेवायचं आहे आपल्याला. माझ्या रेसिपी